2 दिवसापूर्वी एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली होती। ती म्हणजे भारताच्या हरियाणाची एक ट्रॅव्हल ब्लॉगर असणारी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या ISI साठी काम करते हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी तिला अटक केली। तिच्या अटकेनंतर तिच्या या कारनाम्याची कबुली तिने स्वतः दिली की तिने पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या दानिश नावाच्या व्यक्तीबरोबर मिळून भारताच्या बॉर्डरवरची बरीच सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑफिसर पर्यंत पोहोचवली होती। पण प्रश्न असा पडला की ज्योती मल्होत्रावर संशय कसा निर्माण झाला, ती पोलिसांना सापडली कशी किंवा पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले कसे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। ज्योती मल्होत्रा एक सामान्य यूट्यूबर आहे। तिचे यूट्यूबवर 3,77,000 सबस्क्रायबर आहेत। त्यामुळे तिच्याकडून ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्यापेक्षा फार मोठ्या लेवलवर ती गेम खेळत होती। सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर ज्योती मल्होत्रा पहिल्यांदा आली 2024 मध्ये, जेव्हा ती 2च महिन्यामध्ये सलग पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशात गेली। 17 एप्रिल ते 15 मे 2024 मध्ये ती पाकिस्तानमध्ये राहिली आणि 10 जूनला ती लगेचच चीनला गेली। चीनमध्ये देखील ती 1 महिना राहिली। भारतीयांना पाकिस्तानी व्हिसा मिळणं ही तितकीशी सोपी गोष्ट नसते, त्यात पाकिस्तानचा व्हिसा आणि लगेचच चीनचा व्हिसा देखील मिळणार ही गोष्ट आणखी जास्त अवघड। पण चीन आणि पाकिस्तान मात्र एकमेकांचे मित्र असल्यामुळे पाकिस्तानी लोकांना चीनचा व्हिसा पटकन मिळू जातो। त्यामुळे पाकिस्ताननं आपलं वजन ज्योती मल्होत्रासाठी खर्च केल्यामुळे ज्योती मल्होत्राला भारतात आल्या आल्या 15 दिवसात चीनचा व्हिसा मिळाला। त्यामुळे सुरक्षा यंत्रणेनं तिच्यावर लक्ष ठेवायला चालू केलं। तिच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीवरून हे लक्षात येतं की ती आतापर्यंत 4 वेळा पाकिस्तानमध्ये गेलेली आहे। हरियाणाच्या हिसारचे SP शशांक कुमार सावंत यांनी सांगितलं की ज्योती मल्होत्राचं उत्पन्न आणि तिचा खर्च याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। ती कुठलीही नोकरी करत नाही, ती फक्त YouTube मधून पैसे मिळवते आणि YouTubeच्या पैशाच्या आधारावर ती जगभर कशी फिरते हा प्रश्न निर्माण होतो। तिचं लग्न झालेलं नसल्यामुळे नवऱ्याच्या पैशावर फिरते असं देखील म्हणता येत नाही। ती आतापर्यंत दुबई, चीन, इंडोनेशिया, बाली, भूटान अशा वेगवेगळ्या देशांमध्ये भरपूर काळासाठी राहिलेली आहे। इथं राहण्याचा खर्च प्रचंड मोठा आहे, जो तिच्या YouTube मधून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये अजिबात बसणार नाही। भलेही त्यात थोडं स्पॉन्सरशिपचं इन्कम जरी कन्सिडर केलं तरी तिचा खर्च आणि तिचं राहणीमान हे तिच्या उत्पन्नाच्या पलीकडे आहे। पाकिस्तानमध्ये तर तिच्याबरोबर कधी कधी काही पोलीस देखील फिरताना दिसतात, हे तिच्याच व्हिडिओमध्ये तिनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते। त्यामुळे तिच्याबद्दल संशय निर्माण झाला होता। तिसरी गोष्ट म्हणजे ज्योती मल्होत्रा जेव्हा पाकिस्तानमधल्या लाहोर आणि इतर ठिकाणी फिरायची त्यावेळी तिला एक VIP ट्रीटमेंट मिळायची, जी तिच्याबद्दल संशय वाढवायची। पाकिस्तानमध्ये गेलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीला मुळात संशयानं बघितलं जातं, पण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ज्योती मल्होत्रा अत्यंत कॉन्फिडेंटली पाकिस्तानच्या पंजाब या प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलत उभी आहे। ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਚਾਹੁੰਦੀ ਹਾਂ ਤੁਹਾਨੂੰ ਵਿਸਾਖੀ ਦੀ ਬਹੁਤ-ਬਹੁਤ ਮੁਬਾਰਕਬਾਦ ਤੇ ਬੜਾ ਅੱਛਾ ਮੈਨੂੰ ਲੱਗਿਆ ਇੱਥੇ ਆ ਕੇ। तिनं मरियम नवाज या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा इंटरव्ह्यू देखील घेतला आणि मागे कितीतरी मरियम नवाजचे सिक्युरिटी स्टाफ उभे राहून फक्त या दोघांच्या संभाषणाकडे बघतायत। हे संभाषण इतकं सहज वाटतंय की जणू ते एकमेकांना खूप अगोदरपासून ओळखतात, कारण हे बोलताना ज्योती मल्होत्रानं डोळ्यांवरचा गॉगल देखील काढलेला नाही। म्हणजे एका साध्या ट्रॅव्हल ब्लॉगरला पाकिस्तानच्या पंजाबच्या म्हणजे पाकिस्तानातल्या सर्वात श्रीमंत सर्वात पॉवरफुल प्रांताच्या मुख्यमंत्र्याचा ॲक्सेस कसा मिळतो हा प्रश्न निर्माण होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मरियम नवाज ही साधीसुधी व्यक्ती नसून ती पाकिस्तानच्या 3 वेळा पंतप्रधान राहिलेल्या नवाज शरीफ यांची मुलगी आहे। म्हणजे ज्योती मल्होत्राला पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या घराचा ॲक्सेस मिळतो। भारताचा इतर कोणी नागरिक पाकिस्तानमध्ये गेला तर त्याला अगोदर ठरलेल्याच ठिकाणी फक्त भेट देता येते, पण ज्योती मल्होत्राला पाकिस्तानात कुठेही फिरता येतं। या गोष्टींनी तिच्याबद्दलचा संशय वाढवला। आणखी एक गोष्ट म्हणजे 2024 मध्ये पाकिस्तानच्या दिल्लीतल्या हाय कमिशननं एक इफ्तार पार्टी आयोजित केली होती। त्या इफ्तार पार्टीला स्पेशल गेस्ट म्हणून ज्योती मल्होत्रा उपस्थित होती। या इफ्तार पार्टीचा व्हिडिओ देखील तिनं आपल्या इंस्टाग्रामवर टाकला होता। त्यामध्ये तिनं तिथं असलेल्या पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या दानिश बरोबर आणि इतर अधिकाऱ्यांच्या बरोबर आपले किती घरगुती संबंध आहेत हे दाखवलं होतं। ते स्पष्ट दिसत देखील होतं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिथं तिची ओळख ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून करून दिली होती। हे सगळं संभाषण तिच्या त्या व्हिडिओमध्ये दिसतंय। हाँ जी नमस्कार। ज्योति इनका ट्रैवल विद जो के नाम से है,
और मोर देन 100 के इनके सब्सक्राइबर हैं। अभी हम इनको सीडीए हैं। अच्छा सत श्री अकाल जी, ठीक हो तुसी? आणखी एक गोष्ट म्हणजे दानिश बरोबर असणारे तिचे संबंध हे संशय वाढवणारे होते. इंडोनेशिया आणि बाली या दोन्ही देशांमध्ये ती जेव्हा फिरायला गेली तेव्हा हाच दानिश तिच्या सोबत होता. या दोघांच्या मध्ये प्रेम देखील जुळलं असण्याची शक्यता आहे. दानिशनं ज्योती मल्होत्राला हनी ट्रॅप केलं असं देखील पोलीस म्हणतात. दानिशचे पाकिस्तानच्या ISIशी संबंध आहेत हे लक्षात आल्यानंतर भारतानं त्याला भारतातून हाकलून लावलं. त्यानुसार 13 मे 2025 ला दानिशनं भारत सोडला. पण तरीही ज्योती मल्होत्रा दानिशशी आणि तिच्या पाकिस्तानातल्या इतर कॉन्टॅक्टशी व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून चॅट करत होती. तिला सगळे अपडेट्स मिळत होते. तिच्याबद्दल संशय वाढवणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जानेवारी 2025 मध्ये काश्मीरला गेली असताना पहलगामला देखील गेली होती. याबद्दलचा तिने एक व्हिडिओ देखील केला होता. या तिच्या ट्रिपमध्ये तिनं काय केलं किंवा त्यानंतर तिच्या पाकिस्तानी हँडलर्स बरोबर ती काय बोलली हे अजून समोर आलेलं नाही. पण तरी देखील 6 मेला म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या आदल्या रात्रीपर्यंत तिचे आणि पाकिस्तानातल्या इतर अधिकाऱ्यांच्या बरोबरचं तिचं टेलिग्रामवर संभाषण चालूच होतं. या सगळ्या गोष्टी तिच्याबद्दल संशय वाढवत होत्या आणि पोलीस या सगळ्या गोष्टी ट्रॅक करत होते. बाकी तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानची एक पॉझिटिव्ह इमेज दाखवण्याचा प्रयत्न करतच होती. हे तुम्ही तिचे व्हिडिओ जाऊन बघितले तरी तुमच्या लक्षात येईल. तिच्या व्हिडिओचे टॉपिक देखील इंडियन गर्ल इन पाकिस्तान किंवा इश्क लाहोर असे असायचे, ज्यामधून त्या थंबनेलमधून किंवा टॉपिकमधूनच हे लक्षात येतं की पाकिस्तान एक खूप चांगलं आणि सुंदर देश आहे. अखेर 17 तारखेला ती आणि तिच्यासह इतर 5 लोकांना एकाच वेळी पकडण्यात आलं. कारण यापैकी एक जण जरी सुटता तर त्यानं सहज बॉर्डर क्रॉस केली असती आणि पाकिस्ताननं त्या लोकांना आपल्याकडे नक्कीच शरण दिली असती, कारण ते पाकिस्तानसाठी काम करत होते. हरियाणाचे हिसारचे SP शशांक कुमार सावंत यांनी सांगितलं की भारताच्या शत्रू राष्ट्रांना किंवा भारताच्या शत्रू राष्ट्रांच्या भारतातल्या दूतावासांना वारंवार भेट देणाऱ्या लोकांना आम्ही मॅन्युअली ट्रॅक करत असतो. पाकिस्तान, बांगलादेश आणि चीन या देशांच्या बाबतीत आम्ही विशेष खबरदारी घेतो. खरं तर पोलिसांनी घेतलेल्या या खबरदारीमुळेच अशा प्रकारचं एक कारस्थान उघडकीस आलं आणि ते आपल्याला सापडलं. त्याबद्दल पोलिसांच्या या डिपार्टमेंटचे धन्यवादच मानले पाहिजेत. पण अशा गोष्टी घडत असतील, अशा प्रकारे लोक भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असतील तर त्या व्यक्तींच्यासाठी काय कायदा असला पाहिजे किंवा त्यांना काय शिक्षा करण्यात आली पाहिजे असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद.